नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मागच्या वर्षी खूप पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, तरी या उन्हाळ्यात विहिरी तळाला गेल्या. बोरवेलला पाणी नाहीये. कित्येक गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागला. त्यात यंदा पाऊस कमी पडणार असा अंदाज दिला जातोय. पण टँकर हा काही ह्याच्यावरचा उपाय नाहीये. अशा परिस्थितीला एक ठोस उपाय हवा असं तुम्हाला वाटतंय ना? तर उपाय आहे पाण्याचा ताळेबंद. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या आदर्श गाव हिवरे बाजार या गावाने पाण्याचा ताळेबंद करून पाणी प्रश्न सोडवला. पण हा पाण्याचा ताळेबंद नक्की काय आहे आणि याने खरंच गावच्या पाण्याचा प्रश्न सुटतो का, या सगळ्याची माहिती आपण 5 टप्प्यात पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पाण्याचा ताळेबंद म्हणजे गावात किती पाऊस पडला, किती पाणी साठलं आणि किती पाणी वापरता येईल याचा शास्त्रीय हिशोब करणं. याला आपण सोप्या भाषेतून समजून घेऊयात. यातला पहिला टप्पा आहे पाऊस किती पडला. आपल्याला वाटू शकतं की पाऊस हा फक्त संशोधन केंद्रावरच मोजता येतो, पण असं नाहीये. पाऊस आपणही मोजू शकतो. त्यासाठी लागतं पर्जन्यमापक. गावात किती पाऊस पडला हे पर्जन्यमापकावर अचूक मोजता येतं. त्यामुळे गावात पर्जन्यमापक बसवायचं. पण गावच्या विविध भागांमध्ये पाऊस कमी जास्त पडू शकतो. त्यामुळे गावात प्रत्येक पाणलोटाजवळ एक असं स्वतंत्र पर्जन्यमापक बसवायचे आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी ते किती पाऊस झाला याची नोंद करून ठेवायचे, तेही संपूर्ण पावसाळा. यासाठी हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी वेगळी कल्पना राबवली आहे. त्या पाऊस मोजण्यासाठी त्यांनी शाळेतल्या मुलांची मदत घेतली. ते रोज सकाळी 7 ते 8 वाजता आणि संध्याकाळी 7 ते 8 वाजता विहित पावसाची नोंद घ्यायचे आणि महिना अखेर शाळेत जमा करायचे. यावरून पावसाचा अचूक डेटा त्यांना मिळू लागला. पावसाचं पाणी मोजलं, यानंतर आपल्याकडे असलेल्या जलस्रोतांमध्ये पाणी किती आहे हे मोजायचं. विहिरी, तलाव, शेततळी, बंधारे, पाझर तलाव, माती नाला बांध, चेक डॅम, ग्वाबियन बंधारे या सगळ्यांमध्ये किती पाणी उपलब्ध आहे हे मोजायचं आणि भूजल किती आहे हेही तपासायचं. म्हणजेच पाण्याची एकूण उपलब्धता किती आहे हे लक्षात येतं. पण कसं मोजायचं, तर हे आपण स्वतः सुद्धा मोजू शकतो किंवा यासाठी तुम्ही तुमच्या गावातील कृषी विभागाची मदतही घेऊ शकता. पाणी मोजताना आपल्याला त्यामध्ये गळती आहे का आणि प्रत्यक्ष किती उपयोग होतो हे तपासायला हवं. यानंतर येतो तिसरा टप्पा, तो म्हणजे गावातल्या जमिनीचा प्रकार समजून घ्यायचा आहे. जसं काळी जमीन, मुरमाड की खडकाळ, कारण याची पाणी धारण क्षमता वेगवेगळी असते. काळ्या जमिनीत पाणी जास्त काळ धरून ठेवलं जातं, मुरमाड जमिनीत पाणी लवकर झिरपतं आणि खडकाळ जमिनीत पाणी वाहून जातं. त्यामुळे मातीच्या प्रकारानुसार पाण्याचं नियोजन करायचंय. आता पाण्याचं नियोजन करणं म्हणजे फक्त पाणी अडवा आणि पाणी जिरवा हे करणं पुरेसं नसतं. हा पाणी व्यवस्थापनाचा पहिला टप्पा आहे. पाण्याच्या सोबतीने आपल्याला पीक नियोजन करणंही तितकंच आवश्यक आहे. हिवरे बाजारमध्ये पाण्याच्या नियोजनात सोपा प्राधान्यक्रम ठरवला जातो. तो म्हणजे जे पाणी उपलब्ध आहे ते आधी पिण्याचं पाणी, त्यानंतर जनावरांच्या चाऱ्यासाठी, मग फळबाग आणि नंतर इतर पिकांसाठी. याचं कारण म्हणजे गाव टिकवायचं असेल तर आधी माणूस, मग जनावरं आणि त्यानंतर शेती टिकली पाहिजे. यंदा पाऊस कमी आहे तर त्यानुसार कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची, फळबागांची निवड करायची. जसं बाजरी, मूग, उडीद, तूर, चारा, सीताफळ, पेरू अशा फळबागा लावायच्यात. ऊस, केळी, द्राक्ष अशी जास्त पाणी लागणारी पिकं टाळायच्यात. आता हे सगळं करून पाण्याचा प्रश्न सुटणार का? तर नाही. पाणी व्यवस्थापनामध्ये मोठी भूमिका बजावतो भूजल, ज्याच्याकडे सहसा दुर्लक्षच होतं. विहिरी तळाला जाणं, कोरड्या पडणं हेही तर आपण कित्येकदा अनुभवलंय. विहिरी आणि बोरवेल यामध्ये भूजलाचं पाणी गोळा होतं, पण बोरवेलमुळे वर्षानुवर्ष साठलेलं पाणी एकदाच निघतं. त्यामुळे भूजल कमी होत चाललंय. याशिवाय अनेक ठिकाणी मान्सूनच्या सुरुवातीलाच विहिरीतलं पाणी उपसून शेततळी भरली जातात. पण जर नंतर पाऊस कमी झाला तर आसपासच्या विहिरी कोरड्या पडतात. त्यामुळे काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. त्या म्हणजे गावामध्ये जेव्हा सरासरी एवढा पाऊस पडतो तेव्हा शेततळे भरायचे. दुसरी गोष्ट, शेततळ्याला प्लास्टिकचं अस्तरीकरण केलं तर आजूबाजूच्या विहिरी लवकर कोरड्या पडतात. शिवाय शेततळ्यातून 50% जास्त पाण्याचं बाष्पीभवन होऊनच जातं. त्यामुळे भूजल पाण्याचा हा एक प्रकारे नाशच होतो. त्यामुळे शेततळं हे भूजल रिकामं करण्याचं नाही तर पाणी साठवण्याचं साधन आहे, हे लक्षात ठेवायचं. याशिवाय बंधाऱ्यांना पावसाळ्याच्या शेवटाला बांध घालायचे असतात. सुरुवातीलाच बांध घातल्याने जास्त पाऊस झाल्यास गावात पाणी साचायला लागतं. अशा प्रकारे पोपटराव पवार यांनी पाण्याच्या ताळेबंदाचे 5 सूत्र दिलेत. ते म्हणजे पाऊस मोजा, मातीची पाणी धारण क्षमता समजून घ्या, गावातल्या जलस्रोतांची क्षमता मोजा, उपलब्ध पाण्याचा हिशोब काढा आणि पाण्यानुसार पिकाचं नियोजन करा. आणि हे नियोजन एकाने नाही तर संपूर्ण गावाने करायचंय. कारण पाणी हा सामूहिक प्रश्न आहे. यामुळे उपायही सामूहिक असणं तितकंच गरजेचं असतं.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.